जय शिवराय मित्रांनो सध्या सुरू असलेली जागतिक युद्धजन्य परिस्थिती, योग घातलेला खरीपाचा हंगाम या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून खरीप हंगामासाठी कृषी सज्जतेचा आढावा घेण्यासाठी एक महत्त्वाची अशी बैठक आयोजित करण्यात आलेली होती। आणि याच बैठकीमध्ये एक महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये राज्यामध्ये खताचं वितरण केलं जात असताना शेतकऱ्यांना फार्मर आयडीच्या आधारेच खतं दिली जाणार आहेत। अनुदानित खताचं वितरण केलं जात असताना ॲग्रीस्टेकच्या माध्यमातून दिलेला फार्मर आयडी हा बंधनकारक करण्यात आल्याची माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, देशभरामध्ये ॲग्रीस्टेक योजना राबवली जात आहे आणि ॲग्रीस्टेक योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फार्मर आयडी जनरेट करण्यात आलेले आहेत। आणि याचमुळे देशातील पहिला पथदर्शी प्रयोग म्हणून राज्यामध्ये एक पायलट प्रोजेक्ट म्हणून या फार्मर आयडीच्या आधारावरती रासायनिक खताचं वितरण केलं जाणार आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर सध्या जागतिक युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे। याच्यामुळे मोठ्या प्रमाणात खताच्या रॉ मटेरियलचा तुटवडा आहे किंवा खताचे टंचाई निर्माण होण्याच्या सुद्धा शक्यता आहे। आणि या सर्व परिस्थितीचा फायदा घेऊन खत कंपन्या किंवा विक्रेते याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार करू शकतात, काळाबाजार करू शकतात। आणि हे सर्व गैरप्रकार, लिंकिंग, काळाबाजार टाळण्यासाठी ॲग्रीस्टेक योजनेच्या अंतर्गत काढण्यात आलेल्या शेतकरी ओळखपत्र क्रमांक अर्थात फार्मर आयडीचा वापर करण्यात यावा अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। हा एक पायलट प्रोजेक्ट असेल आणि या बेसवरती याच्या आलेल्या अहवालाच्या आधारेच हा प्रोजेक्ट पूर्ण देशामध्ये राबवला जाणार आहे। शेतकरी ओळखपत्र क्रमांकाचा वापर करून खताचे वितरण करण्याच्या योजनेमुळे खत वितरण हे नियोजनबद्ध, अचूक आणि पारदर्शक होईल। याचबरोबर काळ्या बाजाराला आळा बसून मुख्य खतांचे अन्य खतांशी लिंकिंग होणार नाही, अशा प्रकारची माहिती राज्य कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। परंतु अद्यापही बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी बनलेले नाहीत, फार्मर आयडी बनलेले आहेत परंतु पेंडिंग आहेत। अशा सर्व परिस्थितीमध्ये आता फार्मर आयडीच्या आधारे जर खताचं वितरण केलं तर याच्यामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या समस्या देखील येऊ शकतात आणि याच्यामुळे या निर्णयाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात रोष देखील वर्तवला जाऊ शकतो किंवा याच्या विरोधात आक्षेप देखील घेतले जाऊ शकतात। तो मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्त्वाची अशी बैठक पार पडलेली आहे आणि याच्यामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। याच्या संदर्भातील आता पुढील काय अपडेट येतात किंवा कशा प्रकारे फार्मर आयडीचा वापर खताच्या वितरणासाठी केला जातोय हे देखील पाहण्यासारखं असणार आहे। त्याच्या संदर्भातील जे अपडेट येतील ते अपडेट सुद्धा आपण नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।